छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरमध्ये भाजपकडून स्वच्छतेचा ऐतिहासिक संकल्प। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंट व घाट परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजसेवक सहभागी झाले। या मोहिमेचे मार्गदर्शन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे, युवक नेते प्रणव परिचारक यांनी केले। तसेच उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व आरोग्य सभापती नगरसेवक सुजित कुमार उर्फ राजू सर्वगोड यांच्या पुढाकारातून नगरसेवक लक्ष्मण भाऊ शिरसट, नगरसेवक सुनील वाळुसकर, चेअरमन सतीश मुळे, भाजप शहराध्यक्ष लाला पानकर, माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट, नगरसेवक इब्राहिम भोरी, समाजसेवक अक्षय देशपांडे, समाजसेविका अमृताताई प्रणव परिचारक, नगरसेविका मनीषाताई देशपांडे, नगरसेविका तेजश्री पानकर यांच्यासह पांडुरंग परिवारातील आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। चंद्रभागा वाळवंट परिसरातून जवळपास 1 टनाहून अधिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी संवाद साधताना शहरातील गणेश मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले। लवकरच व्यापक नियोजन करून सातत्यपूर्ण स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्वच्छतेच्या या उपक्रमातून केवळ सेवा नाही तर सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला। विरोधकावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी सांगितले की टीका करण्यापेक्षा कृती महत्त्वाची। छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित होत पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार, मी सोहन जयस्वाल। आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतजी परिचारक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कारण की पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागा नदी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून किंवा यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। कुठेतरी म्हणलं जायचं, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर। अशा या पंढरपूरच्या पावन नगरीत कुठेतरी आता स्वच्छता मोहीम राबवली जाते। या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगू शकाल, ज्या पद्धतीने आता तुम्ही स्वच्छता अभियान राबवले, काय वाटतं? आज छत्रपती शिवरायांची उद्या जयंती, ते जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहर आणि विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता अभियान करावा अशा पद्धतीचा एक विचार आला। आमचे शहराध्यक्ष लाला पानकर आणि त्यांची सगळी टीम, माजी अध्यक्ष विक्रम शिरसट आणि या सगळ्या मित्रांनी ठरवलं त्याप्रमाणे आज सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर विकास आघाडीचे आणि त्यांच्या प्रभागातले कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना अशा जवळजवळ 500 ते 700 लोकांनी चंद्रभागेच्या या पात्रामध्ये जी अस्वच्छता आहे ती स्वच्छ करायचं आज काम हाती घेतलं होतं। ते जवळजवळ 2 तासापेक्षा अधिक 3 तासापर्यंत 7:30 वाजल्यापासून काम केलेलं आहे। अनेक टन कचरा या ठिकाणी गोळा झाला। त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये देश, धर्म आणि ह्याच्याकरता आपलं सगळं आयुष्य समर्पित केलं आणि त्यांच्याच त्या संकल्पनेचे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही संकल्पना या ठिकाणी आणली। आज काय आपण शत्रू म्हणून कोणाबरोबर लढू शकत नाही, परंतु आज जर समाजाचे शत्रू कुठले असतील तर मग आरोग्याचे प्रश्न आहेत, पिण्याचं पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत, हवेचे प्रश्न आहेत। मग हे प्रश्न आजचे शत्रू आहेत आणि त्यामुळं नवीन पिढीला त्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे। हा संदेश जवळजवळ गेली 10 वर्ष या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देत आहेत। स्वतः हातात झाडू घेऊन त्यांनी भारत स्वच्छता अभियान सुरू केलं। पंढरपूर चंद्रभागा हे पवित्र तीर्थ आहे, आपण सगळेजण त्याला पवित्र मानतो, परंतु इथे येणारा जो भाविक भक्त आहे, मग अज्ञानापोटी असेल किंवा काय त्याला काही कारणं असतील, पण ह्या ठिकाणी चंद्रभागा स्वच्छ होती। जी काय कोणी गावातले लोक स्वच्छ करत नाहीत, परंतु बाहेर जाणारा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये तेवढा अवेअरनेस अजून आलेला नाही। ग्रामीण भागातला बहुतांशी समाज इथे येतो
आणि मग दशक्रिया विधीसाठी येणारा समाज आहे. काही लोक आणतात, कपडे वगैरे टाकतात आजारी माणसाचे, पेशंटचे, घरातल्या मृत माणसाचे, आणि वर्षानुवर्षे हे चालू आहे. अनेक लोक करतात, नगरपालिका शासन आपल्या परीनं करते, पण त्यांना मर्यादा आहे. त्यामुळं समाजाने स्वतःहूनच पुढं होऊन हे केलं पाहिजे. या भूमिकेतनं या ठिकाणी आज छत्रपती शिवरायांच्या प्रति एक समर्पित, त्यांना उद्याची जयंती आहे, त्या निमित्तानं आदरांजली समर्पित करण्याकरता आज हे अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे. वर्षभरासाठी काय उपाययोजना आहेत का? मी आत्ताच नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सभापती आहेत, सगळ्या समितीचे सभापती होते, नगरपालिकेचे अधिकारी होते, यांच्याबरोबर चर्चा केली. आणि पंढरपुरामध्ये सामाजिक ज्या काही संघटना आहेत की ज्यांना काही ना काही करायचं इच्छा आहे, अनेक तरुण मंडळं आहेत, गणेशोत्सव मंडळं आहेत, नवरात्र मंडळं आहेत, अनेक ट्रस्टचे आहेत. आता वारकरी काही लोक मठ महाराज मंडळी सकाळी सहभागी झाले होते, आणि ते सगळ्याच्या बोलण्यात आले की हे सतत चाललं पाहिजे. मी आता नगरपालिकेला सूचना केली की आपण एक परमनंट सिस्टीम जर त्याकरता काही डेव्हलप करता आली की नगरपालिकेनं साहित्य प्रोव्हाइड करावं, आणि मग ह्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांना जर त्या ठिकाणी आपण दिवस ठरवून दिले आणि महिन्यातून एक दिवस अशा जर काही संस्थांना स्लॉट पाडून जर दिले, 1 तारीख 15 तारीख, तर ही कायमस्वरूपी राहील. चंद्रभागा नदी जे अस्वच्छ होती ती राहणार, घाण दिसणार नाही, आणि दर 15 दिवसांनी ह्याच्यावरती जर स्वच्छतेचा हात मारला गेला तर ती आपोआपच त्या ठिकाणी कमी होईल. त्या ठिकाणी काही आता बघितले की कपडे टाकतायत, ते आता आपण थांबवू शकत नाही, पण ते टाकण्याकरता जर काही अशी हौदासारखी सिस्टीम जर त्या ठिकाणी केली, कारण नगरपालिकेने पूर्वी आम्ही डस्टबिन बसवली होती, पण लोकांनी त्यातच काडी टाकून ती जाळायचं आतला कचरा म्हणून ती डस्टबिनसुद्धा जाळले. तेव्हा परमनंट न खराब होणारे, धोकादायक नसतील अशा पद्धतीची काही एक सिस्टीम अंडरग्राऊंड खाली, काही खाली जमिनीखाली, काही वर, आणि त्यात स्वच्छतेचे बोर्ड लावून तिथं आणून जर लोकांनी टाकायचं सांगितलं, आणि जर सतत 1 महिना 2 महिने एक फिरतं पथक या ठिकाणी नगरपालिकेनं घंटागाडी हे ठेवावं. इथं काही व्यापारी मंडळी आहेत, कोणी नारळ विकत आहेत, कोणी चहा, कोणी काय, त्या लोकांना आता आम्ही सांगितले की तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यापासून आपलं डस्टबिन आपल्याजवळ ठेवा, संध्याकाळी घंटागाडी येईल त्यात टाका. असं केलं तर हळूहळू हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल. पण त्या दृष्टीनं नगरसेवकांना सूचना आता दिल्यात, त्या बघू कार्यवाही कशी होती बघायचं. एवढ्या चांगल्या दिवशी तुम्ही हा स्वच्छतेचा उपक्रम राबवत असताना कुठंतरी एक पंढरपूर शहरातून एक दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की भालकीनंतर आता परिचारकांना जागली आणि स्वच्छता मोहीम करू लागली आहेत, अशी तुमच्यावर दबक्या आवाजात चर्चा आणि टीका टिप्पणी देखील होते. याकडे कशा प्रकारे पाहता? कोण टीका टिप्पणी करायचं त्यांचं काम आहे, त्यांनी करावं. तुम्हाला माहीत असेल की आषाढी वारीच्या अगोदर भारतीय जनता पक्ष आणि शासनाचे स्वतः पालकमंत्री उतरले होते आणि सगळं पंढरपूर शहर स्वच्छ केलं होतं. त्याच्यानंतर कार्तिक वारीच्या वेळेससुद्धा अशाच पद्धतीचं स्वच्छतेचं काम या ठिकाणी केलं गेलं होतं. त्यामुळे हे आज नाही, गेले अनेक वर्ष करतो आहे. काही लोकांना आज दिसत असेल, पण आम्ही वर्षानुवर्षे दरवर्षी वर्षातनं 1दा 2दा निरनिराळ्या संघटना, बऱ्याच वेळा काही वारकऱ्यांची मंडळं आहेत ती करतात. त्यामुळे निरंतर चालणारी प्रक्रिया. ज्यांना कोणाला राजकारण करायचं त्यांनी राजकारण करावं. शेवटी गाव माझं आहे, मी कोणाकरता करत नाही, मी स्वतःकरता करतो असं समजतो. माझं गाव आहे, माझी चंद्रभागा आहे. कारण लहानपणी चंद्रभागा आम्ही बघितली आहे. इथं प्रचंड वाळू होती. दुर्दैवानं आज टीका करणारेच या ठिकाणी त्या वाळू चोरीचं समर्थन करतायत. आपण बघतो जे तुम्ही दबक्या आवाजात बोलणारे आहेत त्यांना माझं म्हणणं आहे की त्यांनी उघड आवाजामध्ये येऊन बोललं पाहिजे की कोण कुणाला हे पाठीशी घालतं आहे, काय करतं आहे. त्यामुळे ही अस्वच्छता काय एक कोणी व्यक्ती करत नाही, आणि स्वच्छ करायचं काम कोणी एक व्यक्ती करू शकणार नाही. प्रत्येकानं आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हे गाव माझं आहे या पद्धतीने हे काम करणं गरजेचं आहे. गेली अनेक वर्ष आम्ही करतोय, इथनंही पुढे करत राहू. तुम्ही आता मला राजकीय अविनिश बाजूला ठेवून मात्र त्यांच्याकडून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तिकडे येऊ दिलं नाही, अडवणूक केली असं देखील वाटतं. असं मला आमच्या काही नगरसेवकांनी मग सकाळी सांगितलं की अधिकाऱ्यांना काहीतरी बोलवून त्या ठिकाणी सूचना दिल्या गेल्या होत्या. परंतु मी बघतो की आज सगळे कर्मचारी नगरपालिकेचे बऱ्यापैकी इथे उपलब्ध आहेत. जवळजवळ 10-20 ट्रॅक्टर कचरा गोळा झाला, लोकांनी गोळा केला, ते भरून नेणं, त्याची विल्हेवाट लावणं, ती कामं करतायत. नगरपालिका स्वतः CO या ठिकाणी उभा आहे. हे काय
यातनं काही फायदा मिळवायचं काम नाही आहे, कुठलं स्वार्थ साधायचं काम नाही आहे, प्रसिद्धी मिळवायचं काम नाही. माझं गाव आहे, माझं गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे. कुणी काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आम्ही काम करू, कामातनं यातनं पंढरपूर शहराचं कसं डेव्हलपमेंट होईल ते पाहू. मला शेवटचा प्रश्न, 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, मग तुम्हाला आता हे सुचतं आहे का असं देखील बोललं जाते, काय आव्हान? तुम्ही आता कधी बसतं पत्रकार करताय मला माहीत नाही, पण 40 वर्षाचे जुने जर तुम्ही रेकॉर्ड काढत गेला तरी आज नाही दरवर्षी स्वच्छतेचं काम हा प्रश्न माझा नसून त्यांचा आहे. नाही, ज्यांना कोणाला दिसत असेल मग 40 वर्षाचं काढायला गेलं तर पुन्हा तुमचं 12 वर्षाचं निघतंय. मग सगळंच काढायचं म्हटलं तर मग खूप पुढं जातं येते. तेव्हा काम करत राहावा. तुम्हाला ज्यांना कोणाला वाटतंय त्यांना तुम्हाला संधी दिल्या, काम करा, कामानं मोठं होत राहील.